इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 8वी स्वाध्याय पाठ दुसरा युरोप आणि भारत. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी डॅश हे शहर जिंकून घेतले. उत्तर आहे ब कॉन्स्टँटिनोपल. औद्योगिक क्रांतीला प्रारंभ डॅश मध्ये झाला. उत्तर आहे अ इंग्लंड. इंग्रजांच्या बेकायदेशीरपणाला आळा घालण्याचा प्रयत्न डॅश याने केला. उत्तर आहे ब मीर कासिम. प्रश्न दुसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. वसाहतवाद. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय. साम्राज्यवाद. युरोपीय देशांच्या वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय. आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडली. प्रबोधन युग. युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे 13वे ते 16वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात. प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रांत ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला. भांडवलशाही. भाग भांडवल असणारे अनेक व्यापारी एकत्र येऊन मोठी व्यापारी कंपनी उभी करतात आणि देशांतर्गत तसेच परदेशात व्यापार करतात. या व्यापारातून देशाची आर्थिक भरभराट होते. त्यामुळे शासन अशा कंपन्यांना व्यापारी सवलती देते. व्यापारामुळे वाढलेल्या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये केला जाणे यालाच भांडवलशाही असे म्हणतात. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला. कारण इंग्रजांनी सिराज उद्दौलाचा सेनापती मीर जाफरला नवाब पदाचे आमिष दाखवले. त्यामुळे प्लासी येथे बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि इंग्रज सैन्य यांच्यात झालेल्या युद्धात मीर जाफरच्या नेतृत्वाखालील सैन्य उतरले नाही. म्हणून सिराज उद्दौलाचा पराभव झाला. युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. कारण इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतले. या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग जात. तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. यातूनच भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले. युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन व्यापार सुरू केला. यातूनच भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या.
पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होऊ लागली. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. प्रश्न चौथा पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा. आपण येथे तक्ता पूर्ण केलेलाच आहे. बघा, दर्यावर्दी आणि त्यांचे कार्य. बार्थोलोम्यू डायस आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत जाऊन पोहोचला. ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. वास्को द गामा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला.